हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईतील 3 विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता। मुंबईमध्ये भाजप 5ही जागा लढवणार, तर 1 जागा शिंदे गटाला, ठाण्याची जागा शिंदे गटाला देण्याचा प्रस्ताव। सूत्रांची माहिती। उत्तर पश्चिम मुंबईतून भाजपच्या अमित साटम आणि उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजनांच्या ऐवजी शेलारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टींच्या ऐवजी पियुष गोयल यांना पसंती। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून भागवत कराड, तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरेंचं नाव निश्चित झाल्याची माहिती, तर ठाकरे गटाकडून खैरे आणि अंबादास दानवेंच्या नावाची चर्चा। जागा वाटपाची चर्चा सुरू असताना श्रीकांत शिंदेंकडून उमेदवारी जाहीर। हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचंय, श्रीकांत शिंदेंची घोषणा। सुनेत्रा पवार आज बारामती आणि पुरंदर दौऱ्यावर। पणदरे गावामध्ये अजित पवार गटाच्या कार्यालयाचं सुनेत्रा पवारांच्या हस्ते उद्घाटन। तुमची साथ असेल तरच मी मोठं पाऊल उचलणार, अजितदादांच्या पाठीमागे उभे राहाल अशी खात्री बाळगते सुनेत्रा पवारांचं बारामतीकरांना आवाहन। बारामतीत अजित पवारांच्या सभांचा धडाका। बारामती शहर आणि तालुक्यामध्ये उद्या अजितदादांच्या 7 सभा। सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता। बारामती लोकसभेसंदर्भात विजय शिवतारेंची आज कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। दोन्ही पवारांना आव्हान देत लोकसभा लढवण्याचा शिवतारेंचा इशारा। शरद पवारांची आज नाशिकच्या निफाडमध्ये जाहीर सभा। सभेला संजय राऊत देखील उपस्थित राहणार। काँग्रेसकडून लोकसभेसाठी 43 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। आसामच्या जोरहतमधून गौरव गोगोई, मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधून नकुल नाथ, तर राहुल कारवा यांना राजस्थानच्या चुरू मतदारसंघातून उमेदवारी। नंदुरबारमधील काँग्रेस नेते पद्माकर वळवींनी घेतली बावनकुळेंची भेट। वळवी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, तर भारत जोडो यात्रा मुंबईजवळ येईल तसे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येतील, बावनकुळेंचा दावा। पुन्हा भाजपत येण्यासाठी खडसेंची धडपड, महाजनांचा दावा, तर मी लपून छपून भाजपमध्ये जाणार नाही, पवारांच्या संमतीनं जाईल, खडसेंचं मोठं वक्तव्य। पुण्यातील वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र। पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मोरेंचा राजीनामा। 17 वर्षाची मनसेची साथ सोडताना मोरेंना अश्रू अनावर। वसंत मोरेंच्या राजीनाम्यावर कुणीही बोलू नका, राज ठाकरेंचे पुणे शहर मनसेच्या नेत्यांना आदेश। साईनाथ बाबर आणि अजय शिंदेंचा प्रतिक्रिया देण्यास नकार। इतर पक्षांकडूनही मला ऑफर, पण पवारांसोबतच्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही, वसंत मोरेंकडून स्पष्ट। तर येत्या 2-3 दिवसांमध्ये राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची मोरेंची माहिती। आंबेडकरांची काँग्रेसला आघाडीची ऑफर, काँग्रेस वंचित मिळून भाजपला उद्ध्वस्त करू। काँग्रेसनं वंचित सोबत मिळून जागा वाटपावर बैठक करावी, प्रकाश आंबेडकरांचं खरगेंना पत्र। होळीनिमित्त कोकणच्या चाकरमान्यांसाठी यंदा 84 जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय। प्रवाशांची मागणी वाढल्यास आणखी वाढ केली जाणार। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसबीआयकडून निवडणूक रोख्यांची यादी आयोगाकडे सादर। यादीमध्ये निवडणूक रोख्यांची आकडेवारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।